नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. 2 महिने उलटले तरी रायगड जिल्हा परिषद शाळांमधील पोषण आहाराचा पुरवठा ठप्प. लोकवर्गणीतून साहित्य खरेदीची शिक्षकांवर वेळ. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांची बदली. महाराष्ट्र पोलीस स्थापना मंडळाचा आदेश जारी. मुंबई शहर येथे झाली नियुक्ती. 2 कोटींच्या सिमेंट रस्त्याला महिन्याभरातच तडे. रस्त्याच्या गुणवत्तेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह. अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचण्याची भीती. आणि वडाळे तलाव पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात. शुभारंभ उपक्रमाच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह. विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रेंनी केली पाहणी. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्हा परिषद शाळांमधील पोषण आहाराचा प्रश्न गंभीर बनलाय. शाळा सुरू होऊन 2 महिने उलटूनही जिल्ह्यातील एकाही शाळेला पोषण आहारासाठी लागणारं साहित्य मिळालेलं नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 2453 शाळांमधील तब्बल 82,930 विद्यार्थ्यांच्या आहार गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांचा पोषण आहार खंडित होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांना लोकवर्गणीतून साहित्य खरेदी करावे लागत आहे, तर काही शाळांमध्ये दुकानदारांकडून उसनवारीवर धान्य आणण्याची वेळ आली आहे. पोषण आहारासाठी आवश्यक असलेले तांदूळ, मूगडाळ, तुरडाळ, वाटाणा, सोयाबीन वडी आणि मसाल्याचा पुरवठाच न झाल्याने शिक्षकांनी वरिष्ठ स्तरावर वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्यापही कोणत्याही शाळेला साहित्य उपलब्ध झालेले नसल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या शिक्षण कमिटीवरती अध्यक्ष आहे. अजूनपर्यंत काय ते 2 ते 3 महिने झाले ह्या शाळेमध्ये काय अजूनपर्यंत पोषण आहार आलेला सरकारने दिलेला नाही. सरकार भरपूर ठिकाणी मागण्या देतं, पण आमच्याकडे अजून काही लक्ष सरकार देत नाही. या पोषण आहारासाठी आम्ही आमच्या वर्गणीतून लोकवर्गणीतून पैसे काढून हे करतो. मुलांना जेवण देतो आणि त्याच्यानंतर काही शिक्षक आहेत, मॅडम लोक आहेत, त्यांच्याकडून आम्ही करून हे मुलांना जेवण घालते. त्यासाठी सरकारने जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लक्ष घाला. आता आपण जर पाहिलं तर जून महिना शाळा सुरू झाल्यापासून अद्यापही पोषण आहार आपल्या तालुक्याला आलेला नाही आहे. आता त्यासाठी आम्ही शासनाकडे देखील खूप वेळा पाठपुरावा केलेला आहे. जिल्ह्याकडे आम्ही 3 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे आणि तरी देखील अजून शासनाने किंवा जिल्हा परिषदेने आम्हाला पोषण आहाराची पूर्तता केलेली नाही. तर आम्ही शासनाला जिल्हा परिषद हीच मागणी करतो की जिल्हा परिषद सभापती असतील, जिल्हा शिक्षण अधिकारी असेल, यांनी लवकरात लवकर आमच्या तालुक्याकडे लक्ष देऊन जे काही पोषण आहार आहे तर त्यांनी आमच्या तालुक्याकडे पूर्तता करावी हीच मी अपेक्षा करतो. शाळेला साधारणतः मार्च महिन्यानंतर पोषण आहाराचा धान्य पुरवठा झालेला नाही आहे आणि साधारणतः आता ऑगस्ट महिना आहे. तर आम्ही जेव्हा आता टंचाई भासते तेव्हा मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा जे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून लोकवर्गणीतून हे साहित्य उपलब्ध करून मुलांना नियमित पोषण आहार कसा उपलब्ध होईल याचा पाठपुरावा करून ते देतोय. तर शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे जे धान्य आहे किंवा पोषण आहार आहे त्याचा जर पुरवठा करून दिला तर आमची जी तारेवरची कसरत सध्या चालू आहे ती दूर होण्यास नक्कीच मदत होईल. गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांची अखेर मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस स्थापना मंडळाच्या मान्यतेनंतर हा बदली आदेश जारी करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शृंगारतळी येथील मारहाण प्रकरणानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे सचिन सावंत चर्चेत आले होते. त्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा रंगली होती. आता त्यांच्या बदलीचे आदेश जारी झाल्यानं या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मात्र शृंगारतळी प्रकरण, व्हायरल व्हिडिओ आणि कथित ऑडिओ क्लिप नंतर निर्माण झालेल्या वादावर यानंतर पडदा पडणार की या संदर्भात आणखी प्रशासकीय अथवा चौकशी संदर्भात घडामोडी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. गुहागर तालुक्यातील RGPPL परिसरातील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये 4थीच्या विद्यार्थ्याला अपमानित करून मारहाण केल्याच्या प्रकरणात संबंधित वर्ग शिक्षिकेचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शाळा प्रशासनाने ही कारवाई केली. दरम्यान या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी आक्रमक भूमिका घेत शाळा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. RGPPL मधील बालभारती स्कूलमध्ये शिक्षक आणि पालकांमधील वादा
वादाच्या घटना सातत्यानं घडत असल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात येत आहे। यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या विषयावर बैठक झाल्यानंतरही शाळा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा दावा पालकांनी केला। त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेतली जाते याकडे आता पालकांचं लक्ष लागलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड एसटी स्टँड परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय। स्टँडवरील एका रसवंती गृहामध्ये पडदा लावून काही जण राजरोसपणे मद्यप्राशन करत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले। ही घटना समजताच घटनास्थळी उपस्थित असलेले माजी आमदार संजय कदम यांनी तात्काळ तिथे धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि पोलिसांना पाचारण केले। यानंतर संबंधित दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। यावेळी संजय कदम यांनी संबंधितांची कानउघडणी करत पोलिसांना देखील फटकारले। खेड एसटी स्टँडवरील पोलीस मदत कक्षात गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला। या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसटी स्टँड परिसरात 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे। कुणाचं दुकान आहे? माझ्या वडिलांचं। वडिलांचं दारूचा बार काढलायस? नाही नाही। मग हा काय हे काय तू वाटली कुठे? अरे वाटली हे काय? अरे आजपर्यंत तू आणून देतोय, तू इथं दारू विकतो गावठी काय विकत? हे बा हे तू आता हे दुकान कुणाची, बाटली कुणाची होती? मी आणली नाही। मग कुठे म्हणले आणली होती? हा पित होता नाही इथं? इथे पण आहे बघा, वाट लावताय काय रे तुम्ही लोक? रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याचा साठा जप्त केलाय। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार आणि रायगडचे अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाड व अलिबाग येथील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकानं दिविल आणि कापडे गावात ही कारवाई केली। या मोहिमेत विदेशी मद्याचे 24 बॉक्स आणि गोवा बनावटीच्या देशी मद्याचे 15 बॉक्स असा सुमारे 3,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी विकास कदम आणि योगेश चिनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। जप्त केलेला मुद्देमाल महाड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जमा करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीच्या मद्याची अवैध विक्री होत असल्याचं समोर आलंय। राज्य उत्पादन शुल्क श्री राजेश देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार माननीय संचालक श्री प्रसाद सुरे साहेब, श्री प्रदीप पवार विभागीय उपायुक्त आणि अधीक्षक रायगड श्री आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1, त्याचप्रमाणे निरीक्षक अलिबाग व निरीक्षक महाड यांच्या संयुक्त टीमने पोलादपूर तालुक्यातील कापडे आणि दुसऱ्याचं काय नाव दिविल या ठिकाणी छापे घातले असता 2 राहत्या घरामध्ये एकूण 3,25,000 रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा मिळून आला। त्यात 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि 1 आरोपी फरार आहे। एकूण 3 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि सुमारे 24 बॉक्स विदेशी बनावटीचे मद्य आणि 15 बॉक्स देशी दारू गोवा बनावटीची या कारवाईत जप्त करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या 2,20,00,000 रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। गांधारी नदी ते केंबुर्ली गाव हद्दीपर्यंतच्या 600 मीटर रस्त्याचं काम सुनील कन्स्ट्रक्शन कंपनीकडे देण्यात आलं असून त्यापैकी 339.25 मीटर रस्ता अवघ्या 1 महिन्यात पूर्ण करण्यात आला। मात्र सुरुवातीपासूनच कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारी करण्यात येत होत्या। आता या नव्यानं तयार झालेल्या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। भविष्यात सावित्री नदीपात्रातून होणारी अवजड डंपर आणि रेती वाहतूक सुरू झाल्यास हा रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जाते। या प्रकरणात महाड नगर परिषद आणि संबंधित ठेकेदार कंपनी कोणती भूमिका घेणार याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय। रायगड जिल्ह्यात गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागानं कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली आहे। पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील जिते गावाजवळ महसूल विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवत क्रश सँडची अवैध वाहतूक करणारा एक डंपर जप्त केला।
पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत वाहनाची कागदपत्रे आणि ई रॉयल्टी पासची तपासणी करण्यात आली। नियमानुसार 4 ब्रास क्रश सँड वाहतुकीची परवानगी असताना प्रत्यक्षात 6 ब्रास क्रश सँडची वाहतूक होत असल्याचं आढळून आलं। नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित डंपर जप्त करण्यात आला असून गौण खनिज कायद्यानुसार 5 पट रॉयल्टीच्या निकषावर वाहनावर 92,760 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। महसूल विभागाने अवैध वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। पनवेल महानगरपालिकेने मे महिन्यात मोठ्या गाजावाजात सुरू केलेल्या शुभारंभ उपक्रमानंतरही वडाळे तलाव पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात सापडला आहे। विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी तलावाची पाहणी करत संपूर्ण तलाव जलपर्णीने व्यापल्याचा दावा केला आणि एवढ्या मोठ्या तलावाच्या साफसफाईसाठी केवळ एकच बोट कार्यरत असल्याबद्दल महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। जलपर्णीमुळे तलावाच्या पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली। मात्र या आरोपांना उत्तर देताना महापौर नितीन पाटील यांनी वडाळे तलावाची साफसफाई हे आपले प्रथम प्राधान्य असल्याचे सांगितले। पावसाळ्यात जलपर्णीची वाढ वेगाने होत असल्याने सध्या एक बोट कार्यरत असून पावसाळा संपल्यानंतर अधिक प्रभावीपणे साफसफाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे शुभारंभ उपक्रमाच्या प्रभावीतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत। हो, त्याचवेळी मी माझं मत मांडलं होतं। त्यावेळी ते सांगितलं तर 1 महिन्यामध्ये कसा झालेला बदल असेल, 3 महिन्यामध्ये बदल कसा असेल आणि 6 महिन्यामध्ये जवळजवळ 80% बदल होऊन नष्ट झालेले असतील आणि येत्या वर्षभरात हे कम्प्लिटली नष्ट होणार। परंतु आज जर तुम्ही पाहिले मे पासून तर आता माझ्या माहितीप्रमाणे 3 महिने झाले। 3 महिन्यामध्ये आज हा बदल बघा, पूर्णतः वाढलेली आहे। ते तलावाची पूर्ण नष्ट झाली आणि इथं ते ठेवलं होतं का कंटिन्यू इथं जबलपूरवरनं जी कमिटी आली होती त्या जबलपूरवाल्यांना आपण जे 18 लाख रुपयाचं जे काम दिलं होतं आलं लक्षात, त्याच्यामध्ये ते प्रयोग करणार। आम्ही त्यावेळी सांगितलं होतं का असंच प्रयोग एकदा रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग इथं केलेलं होतं, कूर या तलावामध्ये तिथं कमल असायचं, तिथं सुद्धा ही जलपरी वाढत होती। पण ते सांगितलं त्याच्यापेक्षा इथला सेल्वेरियन माणूस म्हणून ही मूळची जी ही आहे आलं लक्षात ना, तिचं जी प्रक्रिया करण्याची आमच्याकडे नवीन जबलपूरवरनं कमिटी आहे ते करणार काम आणि त्यांना आम्ही काम दिले। आणि त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे स्टँडिंग कमिटीला मी त्यावेळी 8 कोटी रुपयाचं टेंडर हीच काढण्यासाठी दिलं होतं। हे पटवून दिलं होतं मी का सर्व 8 कोटी रुपये तुम्ही फक्त या तलाव साफ करण्यासाठी घालवता। आलं लक्षात ना, कोणते साफ करण्यासाठी तर फक्त हे आपला जो जलपरी आहे ही जलपरी निघण्यासाठी आलं लक्षात ना। ह्या जलपरी संदर्भात त्यांनी सांगितलं का ज्या मच्छी असतात, जे प्राणी पक्षी असतात त्यांना ऑक्सिजन घ्यायला मिळत नाही, त्याच्यामुळे हे काढणं महत्त्वाचं होतं। पण हे प्रयोग जे दिलं ते प्रयोग चुकीच्या पद्धतीने होते। आधी तुम्ही पहा कुठं इथं संरक्षण नाही आहे, कोण इथं त्यांचा स्टाफ नाही आहे। ते कंटिन्यू सांगितलं होतं आम्ही इथंशी वर्षभर इथं माणूस ठेवला जाईल, परंतु आज मी स्वतः इथं पाहणी करायला आलो। आमचे मित्र नगरसेवक हरिजी केने गट नेते आमचे केतन भगत आहेत, पुन्हा आमच्या नगरसेवक प्रकाशजी म्हात्रे आहेत। पण इथं पाहिल्यावर तुम्ही अवस्था पहा इथंशी, म्हणजे या पर्यावरण नष्ट करायला निघालं अशी आम्हाला शंका वाटायला लागली। मे महिन्यात पनवेल महानगरपालिकेने ICAR खरपतवार संशोधन संचालनालयाच्या सहकार्याने जैविक पद्धतीने जलतण नियंत्रणासाठी शुभारंभ उपक्रम सुरू केला होता। मात्र सध्याची परिस्थिती पाहता या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मी हे मान्य करतो, नागरिकांनी ज्या पाण्याच्या बाटल्या वापरलेल्या जे आपण कोल्ड्रिंक पितो या बाटल्या टाकलेल्या आहेत, मी यासाठी पुन्हा एकदा तिथे जाऊन आलो आणि त्यासाठी आवश्यक त्या सूचना मी दिलेल्या आहेत। तिथे एक होडी ठेवलेली आहे आपण आणि होडीद्वारे आपण त्या सर्व बाटल्या काढण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। निश्चितच ती जी वनस्पती आहे ही वनस्पती पावसाळ्यानंतर निश्चितच कमी होताना दिसेल। पावसाळ्यात जरी ती जोमाने वाढत असली तरी पावसाळ्यानंतर मात्र त्याचा इफेक्ट हा नक्कीच दिसणार आहे। त्यामुळे वडाळे तलाव स्वच्छ करणं हे माझं प्राथमिक आणि सर्वप्रथम प्राधान्याने काम आहे आणि ते मी निश्चितच करणार आहे। मे महिन्यात आपण एक समिती आलेली, त्या समितीत जलपर्णीसाठी जे उपाययोजना केलेल्या त्याचा फरक पडलेला आहे। त्याचा फरक हा निश्चित पडलेला आहे। मी त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधलेला आहे, ते या क्षेत्रातले तज्ज्ञ असे आहेत। त्यामुळे त्यांनी निश्चितच सांगितलं आहे की जसं मी मगाशी म्हणालो की पावसाळ्यामध्ये ती वनस्पती पुन्हा जोमाने वाढते, त्याचा स्पीड वाढतो, पण पावसाळा झाल्या आपल्याला त्याच्यावरला फरक हा निश्चितच दिसणार आहे आणि सध्या साफसफाई आपण चालू केलेली आहे।
विरोधी पक्षाकडून उपक्रमाच्या प्रभावीतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना महापालिका प्रशासनाने पावसाळ्यानंतर अधिक प्रभावी साफसफाईचं आश्वासन दिलंय। आता वडाळे तलावाच्या कायमस्वरूपी संवर्धनासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आलाय। तक्रारदार सदानंद जंगम तसेच सामाजिक कार्यकर्ते उदय बोरकर यांनी रोटरी शाळेच्या भोंगळ कारभारासंदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेतली आणि माहिती प्रसार माध्यमांसमोर मांडताना त्यानंतर मंजूर नकाशातील अटी व शर्तींचा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी परवानगी रद्द करण्याचा आदेश पारित केला। शाळेच्या मान्यतेबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चौकशीचे आश्वासन देताना संस्थेला अंतिम मान्यता दिली नाही असा दावा करण्यात आला। मात्र या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत अनुज जोशी यांनी प्रशासनाला निवेदन दिले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। खेड शहरातील रोटरी इंग्लिश स्कूल इमारतीच्या आक्रोशिक आदेश रद्द झाल्यानंतर शाळेचे अनेक प्रताप विधान परिषदेत सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी मांडत अनेक प्रश्न उपस्थित केले। शाळेची अंतिम मान्यता नसल्याने चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितल्यानंतर शाळेच्या इमारतींचा विषय आता RTE कायद्याअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत पोहोचला आहे। या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे उघड होत आहे। कुठलं येणे नाही काय नाही वसतिगृहाला परमिशन आणि वसतिगृहामध्ये शाळा चालू केली। ही रोटरी प्रतिष्ठान खेड आणि वसतिगृहामध्ये शाळा चालू केली। वसतिगृहाला शाळा चालू करताना ज्या काही शासनाच्या अटी शर्ती असतात बिनशेती वगैरे शाळा चालू करून नंतर बिनशेतीचा परवाना अटी शर्तींचा भंग झाला म्हणून वसतिगृहाचीच परमिशन आता प्रांताने रद्द करून टाकली। एनएची परमिशन रद्द करून टाकली। आता एनएची परमिशन रद्द करून टाकली चुकीच्या ठिकाणी शाळा भरतायत ती रद्द झालेली आहे तरी पण शाळा तिकडे चालू आहे त्या शाळेला मान्यता काढून घ्यावी लागेल। मात्र विधान परिषदेत आश्वासन मिळूनही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याचा आरोप आता करण्यात आला आहे। RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकडून पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि इतर कारणांसाठी वेळोवेळी रक्कम स्वीकारण्यात आली। मात्र या रकमांची कायदेशीर पावती देण्यात आलेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अनुज जोशी यांनी केली आहे। शिक्षण विभागाने त्याला अंतिम मान्यताच दिलेली नसल्यामुळे ते मुद्दे उपस्थित झाले नाही, परंतु माझ्या समोर हा पण मुद्दा आला की मग 2008 पासून तर 26 पर्यंत आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समोर हे सगळं चालू आहे ना। मी उत्तरामध्ये सांगितलंय ना की शाळेने मान्यता घेतलेलीच नाही, उत्तरामध्ये सांगितलंय मी। शाळेच्या मान्यतेचा प्रश्न केवळ एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित नसून शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश, शैक्षणिक नोंदी आणि RTE अंतर्गत मिळणारे अधिकार अबाधित राहतील याची शासनाने लेखी हमी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच RTE अंतर्गत नियमबाह्य पद्धतीने रक्कम घेतली असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांकडून रक्कम परत मिळवून द्यावी अशीही मागणी पालकांनी केली आहे। माझी मुलगी या शाळेमध्ये शिकते। माझी मुलगी या शाळेमध्ये आज इयत्ता 2री मध्ये आहे। शिक्षणाच्या हक्का अंतर्गत तिचा इयत्ता 1ली मध्ये प्रवेश झाला। आर्थिकदृष्ट्या आमचं कुटुंब कमकुवत असल्यामुळे आम्हाला या जे शासनाचं जे हा कायदा आहे त्यानुसार माझ्या मुलीला त्या गोष्टीचा लाभ मिळाला। परंतु राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी अशा प्रकारे विधान केल्यानंतर राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये माझ्या पालक म्हणून माझ्या मनाला एक चिंता ग्रासून राहिली आहे ती म्हणजे माझ्या मुलीच्या शैक्षणिक भवितव्याचं काय। तर दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती होती की गेले वर्षभर माझ्या मुलीचा प्रवेश त्या शाळेमध्ये झाल्यापासून सातत्याने माझ्याकडून वेगवेगळ्या गोष्टींसाठी या प्रतिष्ठानने पैशाची मागणी केली। मग ते पुस्तकांसाठी असेल, खेळाच्या गणवेशासाठी असेल किंवा ट्युशन फी मधले डिफरन्स जे RTEच्या विद्यार्थ्यांना जी शासनाकडनं पैसे दिले जातात त्या शाळांना त्याच्यामध्ये आमची जी काय फी ठरलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स द्यावा लागेल म्हणून
माझ्याकडनं पैशाची मागणी केली होती. ते पैसे मी दिले, परंतु त्याच्या कायदेशीर पावत्यांची मागणी केल्यानंतर मात्र आम्ही तशा प्रकारचे कोणत्याही पावत्या देणार नाही, अशा प्रकारचं देखील या शाळेकडनं मला सांगितलं गेलं. एका बाजूला राज्याचे शिक्षण मंत्री या शाळेलाच मान्यता नाही असं ज्या वेळेला सांगतात, दुसऱ्या बाजूला ही शाळा मला कोणत्या प्रकारे कायदेशीर पावत्या देत नाहीये आणि तक्रार केल्यानंतर कोणतीही कारवाई होत नाही. हे पाहिल्यानंतर मी या ठिकाणी 16 जुलैला या शाळेच्या संदर्भामध्ये संबंधित सर्व यंत्रणांकडे तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्या संदर्भामध्ये योग्य ठोस जर कारवाई झाली नाही तर 15 ऑगस्टला मी या ठिकाणी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर च्या कार्यालयासमोर मी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. हे उपोषण करण्याची वेळ संबंधित यंत्रणा माझ्यावर येऊ देणार नाही अशी माझी एक माफक अपेक्षा आहे. देशातील नागरिक म्हणून, एका मुलीचा पालक म्हणून माझ्या मनाला लागलेली जी चिंता आहे त्याचं निरासन आणि निराकरण राज्याचा शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री करणार आहेत का, हा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि त्या उपोषणाच्या भूमिकेवर मी आज देखील ठाम आहे. सातत्याने वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत, त्या संबंधित संस्थेमार्फत देखील विनंत्या केल्या जात आहेत की आपण आंदोलन करू नये किंवा कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे हे करू नये, परंतु का करू नये याचं उत्तर मात्र संबंधित संस्था किंवा शिक्षण विभाग मला देताना दिसत नाहीये. स्थानिक गट शिक्षणाधिकारी त्याची चौकशी सुरू आहे सांगतात, परंतु कोणत्या प्रकारे ठोस कारवाई किंवा ठोस प्रकारचं या ठिकाणी नियोजन होताना शासनाकडे दिसत नाही. माझ्यासारखे असंख्य पालक आज चिंतेमध्ये आहेत. 2200 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी 2008 पासून 2026 पर्यंत या शाळेतून शिकून गेले आहेत. त्यांच्या भवितव्याचं काय, या प्रश्नांची उत्तर दादा भुसे राज्याचे शिक्षण मंत्री देणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. 15 ऑगस्टला मला उपोषणाची वेळ संबंधित यंत्रणा येऊ देणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. या प्रकरणात रोटरी प्रतिष्ठान संचलित शाळेला सन 2008 ते 2026 या कालावधीत शासनाकडून मिळालेल्या पुरस्कारांचीही चौकशी करावी. पुरस्कारासाठी नेमलेल्या समितीच्या सदस्यांचीही चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एकीकडे विधान परिषदेत प्रश्न, दुसरीकडे शिक्षण मंत्र्यांकडून चौकशीचं आश्वासन. मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नसल्याचा पालकांचा दावा आहे. याच प्रश्नाचं उत्तर आता शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाला द्यावं लागणार आहे. कारण या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि त्यांचं भवितव्य. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मागण्यांवर कार्यवाही करावी. अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा अनुज जोशी यांनी दिला आहे. या उपोषणादरम्यान आपल्या जीवितास किंवा आरोग्यास काही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि संबंधित प्रशासनाची राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. खेडच्या रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेचा प्रश्न आता विधान परिषदेतून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न लक्षात घेता शासन या प्रकरणाची चौकशी करून नेमकी काय कारवाई करतं आणि 15 ऑगस्टपूर्वी पालकांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझे कोकण. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची माळ मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर आता खुद्द मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज ठाकरे यांचा रायगड दौरा आणि शिवसेना चिन्हाच्या निकालासह विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय. पाहूयात. सर, एकंदरीत आता पाहिलं तर 15 ऑगस्ट जवळ आल्याने पालकमंत्र्यांचा तिढा काय नेमका विषय? बघा, पालकमंत्र्यांचा तिढा तसा सुटलेला आहे. कारण त्यांना आपण जे काही बिनविरोध शीट दिलेले आहेत शेतकऱ्यांना, तेव्हा त्यांनी तो सोडलेला. आता फक्त मुख्यमंत्र्यांकडनं घोषित होणं बाकी आहे आणि मला वाटतं येत्या या 1-2 दिवसामध्ये व्हायला पाहिजे असं वाटतंय. एकंदरीत म्हणजे आता 15 ऑगस्टच्या अगोदर व्हायला पाहिजे. कारण तसं आज उद्याच व्हायला पाहिजे होतं, पण आम्हाला वाटतंय 15 ऑगस्टच्या आतमध्ये होईल. कारण परवा ज्यावेळेला कॅबिनेट होती त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांची चर्चा झाली आणि शिंदे साहेबांनी सांगितलं, मुख्यमंत्री बोलले मी करतो म्हणून, आणि मी स्वतः होतो तिथं. आता जे कोर्टामध्ये जी हालचाल सुरू आहे चिन्हावरून, त्यावर काय वाटतं आपल्याला? आम्हाला वाटतं तसं काय अडचणीचं वाटत नाही आहे, परंतु जे काय आत्तापर्यंत आमच्या बाजूने निकाल लागत आलेला आहे तो लागल असं आम्हाला वाटतंय. सर, राज ठाकरेंचा दौरा 9 तारखेला येतोय माणगाव महाड साईडला, काय सांगा? माणगावला त्यांनी एक कार्यालय घेतलं मध्यावरती त्यांचं, आणि त्याचं उद्घाटन करायला ते लोक येत आहेत. त्याच्यामुळे ते येणार आहेत असं कळतंय. कोर्टाच्या निगावरती संजय राऊतांची स्माईल दिसून येते, काय सांगाल? त्यांची ज्या वेळेला स्माईल दिसते
ते नंतर मध्ये कोमसते. कारण आतापर्यंत जे त्यांनी स्माईलने सांगितलंय ते सगळं उलटं झालेलं आता आमचा तेवढा अनुभव आहे. गेल्याच काही दिवसांमध्ये सर्वात मोठा मनसेचा पक्षप्रवेश तुमच्या हस्ते झाला होता. सर्वात मोठं मनसेला खिंडार पडलं होतं. कुठे ना कुठे राज ठाकरेंना आता थोडा उशीर झालाय का ह्या दौऱ्यासाठी, काय वाटतं? ते आता आम्ही नाही सांगू शकत, परंतु जे आम्ही काम करतो त्या कामाच्या ह्याच्यावरती हे जे काही लोक आमच्याकडे येत आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो आणि त्या लोकांना कल्पना आहे की आम्ही तळागाळापर्यंत काम करतो आणि म्हणून लोक आमच्याकडे येत आहेत. आता राज ठाकरे येत आहेत ते त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करायला येत आहेत. आणखीन पण काही लोक आमच्याकडे येऊ घातलेली आहेत. कदाचित ते कार्यक्रम झाल्यानंतर पण येतील आमच्याकडे. काय फरक पडेल त्या दौऱ्यात? तसं काही वाटत नाही. आता काय तसं असं दौरा करून येऊन जाऊन असं काय वेगळा फरक पडण्यासारखं काय नाही ना. शिंदे साहेबांच्या दरेगावी तुम्ही स्वतः जाऊन भेट घेतली. त्यांचं पालकमंत्री पदासाठी पहिले आशीर्वाद होते की काही राजकीय घडामोडींवरती काही भाष्य झालं याच्यावरती? नाही नाही नाही, आमचे जे आता आपली काही गावं दरडग्रस्त झालेली आहेत त्याबद्दल त्यांच्या मिटिंगचं टायमिंग चर्चा करायची होती. कारण मागच्या 2020-21ला जो काय महापूर आला, दरड कोसळले, त्याच्यामध्ये जे काय गावं बाधित झाली होती त्यांचं पुनर्वसन आणि आत्ताच्या ह्या 6-7 तारखेला मागच्या जे काय गेल्या महिन्याच्या झालं त्याच्यामध्ये काही गावं आमची अशीच दरडग्रस्त झाली, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी चर्चा करायची होती. आणि बाकी मग जे काय आम्हाला तर हा पाऊस, कोकणामधले जे काय रस्ते किंवा अदरवाईज काय ज्या गोष्टी त्यावरती चर्चा, बाकी काही नाही. सर, मानगाव बायपास लेन चालू करणार म्हणजे आपण गणपतीपुरी चालू करणार असं काही तरी होतं का? तसं होईल ते, कारण परवा मी जे काय अधिकाऱ्यांची चर्चा येईल तर त्यांचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. एक लेन गर्डरवरून टाकून झाले तर एक लेन, कारण बाकी रस्ता पूर्ण झालेला आहे. मानगावपर्यंतचा बायपासचा रस्ता जो काय तो पूर्ण झालेला आहे. फक्त गर्डर टाकून झाले तर मग तो आम्ही एक लेन चालू करू आणि एक लेन आतून चालू करू, म्हणजे अशा अडचणीची बाब होणार नाही. सर, एकनाथ शिंदे सातत्याने दिल्ली दौरा करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, काय कधी वाटतंय? त्या बाबतीमध्ये आम्ही कधी विचारत नाही. म्हणजे वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, कारण नेते मंडळी जे जातात त्याचे काही कारणं असू शकतात, काही पक्षाचं किंवा अदरवाईज काही, परंतु जे आज जाणार आहेत, उद्या काहीतरी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे त्यासाठी जाणार. साहेब, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, पालकमंत्रीपद भेटण्यावरती तटकरे आणि शिवसेना जो हा थेट वाद होता तो संपुष्टात येईल का? नव्या मैत्री संबंध पूर्ण राजकीय वातावरणात येऊ नाही, तसं आता आम्ही त्यांना जी काही बिनविरोध सीट दिली त्यापासून आम्ही ते संपुष्टात आणलेलं आहे. तसा काही प्रश्न नाही आहे. आम्ही आमचा शब्द आणि कर्तव्य पाळलेलं आहे. आता ते आम्ही तसं काय तर प्रश्न वाटत नाही आहे. त्याच्या अनुषंगाने असा प्रश्न आहे की रामदास कदम असे म्हणतात तटकरे कुणाची होऊ शकत नाही, तुम्हाला असं वाटतं तुमची होती? नाही, ठीक आहे, तर होतील नाही होतील त्याचा भविष्यामध्ये आपण बघूया ना. आम्ही आमचे तर झालेलो आहोत ना की आम्ही आमचं कर्तव्य केलं. आम्ही आमच्या नेत्याने जो काय आम्हाला आदेश दिला आम्ही तो पाळला. की आम्ही यांना दळवींना पण समजवलं, आमच्या मुलग्यालाही समजवलं आणि आम्ही ती सीट त्यांना बिनविरोध आमच्यापर्यंत तर दिली, अन्यथा मग लढाई अटळ होती. साहेब, शेवटचा प्रश्न, सर्वात महत्वाचा प्रश्न, कोकणामध्ये अवघ्या काही दिवसावरतीच गणेशोत्सव येऊन ठेपला आणि मुंबई गोवा महामार्गावर तर असाच भले मोठे खड्डे पडलेले आहेत. कोकणातील महत्वाचे नेते म्हणून तुमची ओळख आहे, या संदर्भात वरिष्ठांशी काय बोलणार आहेत? परवाच माझी मीटिंग झाली नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांबरोबर कोकण भवनला. त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत. आज मी पाणी पण केली लोणेरेच्या तिथली आणि तुम्हाला सांगू इच्छितो, गणेश उत्सवाच्या अगोदर हा रस्ता टापटीप केला जाईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे. ओके सर, थँक्यू. मला रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीबाबतची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती देत दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत शासन अत्यंत गांभीर्याने विचार करत असल्याचं सांगितलंय. आता शासनाच्या अधिकृत निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मला वाटतं पालकमंत्री पदच्या नियुक्तींबद्दल शासन अत्यंत गंभीरपणे विचार करत आहे आणि पालकमंत्री जरी आत्ता नियुक्त झाले नसतील तरी त्या संदर्भातली जबाबदारी ही शासनाने निश्चितपणे वाटून दिलेली आहे. आणि जिल्ह्यात विकासकामं रायगडमध्ये तर मी बघतोय, नाशिकमध्ये बघतोय, विकासकामंही सुरळीत होत आहेत. परंतु पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर त्या विकासकामांना अधिक वेग मिळेल याबद्दल दुमत नाही आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळात लवकरच या दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्थायी स्वरूपाचे पालकमंत्री हे दिसून येतील.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या गुंगी गुडिया या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकरणावरून काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी देखील पुढे येते। यांना गुंगी गुडिया म्हटलंय, आपली काय नेमकी? दुर्दैवी आहे, महाराष्ट्राची संस्कृती ही अगदी वेगळी आहे। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत पण महिलेचा आदर आणि आमच्या मायभगिनींचा आदर ठेवणं ही आपली संस्कृती राहिलेली आहे। त्यामुळे अशा शब्दप्रयोग करणं मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण आहे आणि ज्यांनी कोणी असा शब्दप्रयोग केला असेल त्यांनी निश्चितपणे खेद व्यक्त करणं अपेक्षित आहे। रायगड जिल्ह्यातील पशुपालकांसाठी दिलासादायक बातमी आहे। केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्ह्यात पशुधन विमा योजना राबवण्यात येणार आहे। हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, अपघात तसेच लंपी स्किन डिसीज आणि घटसर्प यांसारख्या कारणांमुळे पशुधन दगावल्यास होणारा आर्थिक फटका कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत देशी व संकरित दुधाळ गाई, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या आणि मेंढ्यांपैकी जास्तीत जास्त 10 पशुधनाचा विमा काढता येणार आहे। गाय व बैलासाठी 70,000, म्हैस व रेड्यासाठी 80,000 तर शेळी आणि मेंढीसाठी 7,000 रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे। विमा हप्त्यांपैकी केवळ 15% रक्कम पशुपालकांना भरावी लागणार असून उर्वरित 85% हिस्सा केंद्र आणि राज्य शासनाकडून दिला जाणार आहे। या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पशुधन विमा योजना ही नवीन योजना अंमलात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य पशुपालक आहेत, शेतकरी आहेत, यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ही योजना राज्य सरकारने या ठिकाणी या योजनेमध्ये जवळपास 40% व केंद्र सरकारने 60% असं एकूण 85% विम्यामध्ये जे अनुदान आहे हे केंद्र व राज्याचं असणार आहे। 15% अनुदान आहे हे शेतकऱ्याला व पशुधन पालकाला करायला लागणार आहे। या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे पूरस्थितीमध्ये पशुधनामध्ये जी काही हानी होते ती हानी या ठिकाणी थांबवली जाणार आहे आणि निश्चितपणे सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी पशुपालकाला दिलासा मिळणार आहे। साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी असतील आणि आता काय स्टेटस आहे? साधारण 65,000 आपले पशुधन या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहे आणि हे होत असताना आपण बघतोय की वेळोवेळी मदत खूप कमी दिली जाते। 5,000च्या आसपास मदत जेव्हा एखादा पशु मृत्युमुखी पडतो त्यावेळेला दिली जाते, परंतु निश्चितपणे या योजनेच्या माध्यमातून जे काही पशुपालक आहेत त्यांना एक चांगला लाभ होणार आहे। पनवेल महानगरपालिकेच्या आर्थिक वर्ष 2026-27च्या 5,042 कोटी 90,77,000 रुपयांच्या अर्थसंकल्पाला विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे। महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम यांनी सुधारित अर्थसंकल्प सादर केला। आयुक्त मंगेश चितळे यांनी सादर केलेल्या मूळ अर्थसंकल्पात सुधारणा करून त्याचा आकार वाढवण्यात आला आहे। या अर्थसंकल्पात बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण आणि मलनिस्सारणासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। तसेच रस्त्यांचे काँक्रिटीकरण, शिलार धरण, उद्यान विकास, हिरकणी माता आणि बालसंगोपन रुग्णालय, प्राथमिक शाळा, गावठाण पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पांसाठी देखील निधी मंजूर करण्यात आला आहे। या अर्थसंकल्पामुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांना चालना मिळेल अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे। आज आमचे स्थायी समिती सभापती बबनरावजी मुकादम यांनी पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला आणि तो मंजुरी करण्यात आला। अतिशय चांगला असा अर्थसंकल्प, सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प असं मी याचं वर्णन करेन। आज या अर्थसंकल्पात भरीव अशी सामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा जी महत्त्वाची आहे त्यासाठी भरीव अशी तरतूद या अर्थसंकल्पात आहे। तसेच जे आता जिल्हा परिषद शाळांचं हस्तांतर होत आहे ज्यामध्ये गोरगरिबांची मुलं शिकणार आहेत अशा शिक्षण विभागासाठी सुद्धा त्यांनी भरीव अशी तरतूद केलेली दिसत आहे। तसेच आपले दिव्यांग बांधव असतील, मागासवर्गीय कल्याण निधी असेल, यामध्ये चांगली अशी वाढ यामध्ये दिसत आहे। महिला बालकल्याण वर्गासाठी सुद्धा विविध योजनांसाठी भरीव अशी तरतूद केलेली आहे। त्यामुळे आजचा हा अर्थसंकल्प जो आमचे स्थायी समिती सभापती बबनराव यांनी मांडलेला आहे तो खरोखरच सर्व
च्या हिताकरता सर्वसमावेशक सामान्य जनतेसाठी, आपल्या महिला भगिनींसाठी, दिव्यांग बांधवांसाठी, मागासवर्गीय बंधू भगिनींसाठी असा हा अर्थसंकल्प आहे. आणि मी खरोखरच त्यांचं आणि सर्व स्थायी समिती सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज तुम्हाला सांगायचं म्हणजे विरोधकांना काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं का मागच्या वर्षी एवढा खर्च झाला, एवढा बजेट मांडला, एवढा का झाला, तर त्यांना माहिती नसेल कदाचित. त्यावेळेला प्रशासकीय काळ होता. प्रशासकीय काळामध्ये ज्या चुका त्यांच्या झाल्यात तेच खापर सत्ताधाऱ्यांच्या फोडण्याचा काही अधिकार नाही त्यांना. आज त्यांना मी मगाशी सांगितलं सभेमध्ये की बाबा तुम्ही अभ्यास केला, स्थायी समितीमध्ये तुम्ही सुद्धा विरोधी पक्ष नेते सुद्धा आहेत, आमचे मित्र हरेजी केनी सुद्धा आहेत आणि बाकीची 4 मंडळी आहेत. त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. बजेट करताना यावेळेला आपण कुठल्या गोष्टी कोणासाठी घेतलेल्या आहेत. आज पनवेलची जनता आमदार प्रशांत ठाकूर साहेबांकडे बघते, आमच्या पनवेल पालिकेच्या नगरसेवकांकडे बघते. त्या अनुषंगाने आपण प्रत्येक घटकापर्यंत बघितला. रस्ते असेल, पाणी पुरवठा असेल, तुमचं मलिनीकरण असेल, तुमचं दिव्यांग बंधू असेल, महिला बालकल्याण असेल, सगळ्यांसाठी आपण स्तुत्य उपक्रम असे राबवलेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही या येणाऱ्या काळामध्ये जे आरोप विरोधकांचे होते ते आम्ही असे फेटाळून लावण्यापेक्षा त्यांना पण बरोबर घेऊ. कारण आता आपण नगरसेवक निधी 5 लाख होती 25 लाखापर्यंत घेऊन गेलो. कशासाठी गेलो? या ठिकाणी विरोधी पक्षातले 20 नगरसेवक आहेत. आम्ही आमच्या आमदारांची शिकवणच तशी आहे. तर आज जे आपण करतो ते सर्व लोकांसाठी करतो, सर्व सदस्यांसाठी करतो. त्याचा न्याय देण्याचं आपण काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण पनवेल महानगरपालिकेचा जास्तीत जास्त विकास कसा होईल याच्याकडे भर देऊ. धन्यवाद. थँक्यू. आभार. आज बजेट सादर केलं. बजेट सादर करताना 5,040 कोटीचं जवळजवळ हा बजेट केलं. परंतु हा बजेट करताना याच्यामध्ये बोललं तर पूर्णतः चुकीच्या पद्धतीने मी काय बोलतो का फुगून दिलेला हा बजेट आहे. वस्तुसुद्धा परत 1300 कोटी रुपये आपल्याकडे येतात आणि आपण दाखवतो 5,400 कोटी. मागच्या वेळी जे बजेट होतं 5,100 कोटीचं, नंतर मग त्याला सुधारित करून 4,800 कोटीचं केलं आणि त्याचे जरी ॲव्हरेज जरी काढलं फक्त खर्च 25% त्यांना करता. म्हणजे अशा पद्धतीने इथे योजना राबवायच्या आणि त्या योजना राबवताना यांच्याकडे अधिकारी नाही आहेत, स्टाफ नाही आहेत, हे कारणं सांगतात. मग एवढा पैसा येऊन टॅक्स जनतेचा पैसा येऊन आपण सब सुविधा लोकांना देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी यांना या गोष्टीला विरोध दाखवलं. आज पनवेलच्या नागरिकांना एक विश्वास होता का बजेट म्हणजे हा एक आरसा असतो नागरिकांचा, एक वर्षभराचा त्याच्यामध्ये दिलेली पूर्णतः लेखाजोखा असतो. त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं का आम्हाला या करादर्वे 700 स्क्वेअर फुटाच्या मुंबईला महानगरपालिकेने सूट दिली, 500 स्क्वेअर फुटला सूट दिल्या, त्या पद्धतीने पनवेल महानगरपालिका काही सूट देईल का या अपेक्षेने लोक बिचारे मालमत्ता करवाले पाहत होते. लोक पाहत होते का आम्हाला काहीतरी प्रवासासाठी इलेक्ट्रिक बस सुरू करतील, हे सुद्धा याच्यामध्ये नाही आहे. आणि अशा पद्धतीने मी त्यांना नाराजी व्यक्त केली. दिव्यांगासाठी, अपंगांसाठी, पुन्हा महिला बालकांसाठी फक्त 15-20% खर्च केला. आपण 2 दिवसापूर्वी पनवेलच्या शौचालयामध्ये एका लहान मुलीवर झालेला अत्याचाराचे प्रसंग पाहिले. या ठिकाणी CC कॅमेरा लावले असतं तर बरीचशी दुर्घटना वाचली असती, दबाव निर्माण झाला असता काही घटना करत असताना. अशा पद्धतीने ह्या ज्या त्रुटी आहेत या त्रुटी मी महानगरपालिकेकडे दाखवल्या का कशा पद्धतीने तुम्ही हेड निर्माण करता. बांधकाम विभागासारखा हेड याच्यामध्ये सुद्धा फक्त 25 ते 30% तुम्हाला खर्च करता येतोय. मग जे नामुष्क या प्रशासनाचे आहे आणि सत्ताधाऱ्यांची पण आहे. आणि सत्ताधाऱ्यांचे का तर 5 महिने झाले, 5 महिन्यानंतर सुद्धा आपल्याला करता येत नाही. म्हणजे अर्धा जवळजवळ वर्षाचा महिने त्याच्यामधून गेले परंतु त्यांना बजेटामधलं हे तरतूद करता येत नाही. आणि त्यांच्या ढोबळ अंदाजाप्रमाणे 1800 कोटी रुपये बांधकामला ठेवला आहेत, याला ठेवला आहेत, आला लक्षात ना. परंतु वस्तुस्थिती त्यांनी मागील जे मागं दिलेले वर्क ऑर्डर किती आहेत हे जर पाहिलं तर यांच्याकडे काही शिल्लक राहत नाही. मग ते कुठेशी तालमेल जुळणार. या पद्धतीने माझं जे मत होतं पॉईंट वाईज आणि प्रत्येक हेड वाईज पेज वाईज मी त्याप्रमाणे मुद्दे मांडलेले आहेत, जेणेकरून आमचा उद्देश एकच आहे का पनवेल महानगरपालिकेचा विकास झाला पाहिजे. विकासासंदर्भात मी माझी मागणी केली. खेड येथील अलसफा वेलफेअर फाउंडेशनने सामाजिक कार्याचा 5 वर्षांचा टप्पा पूर्ण करत 6व्या वर्षात पदार्पण केले आहे. या 5 वर्षांच्या काळात संस्थेने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली आहे. आता 6व्या वर्षात प्रवेश करताना संस्थेने पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेतला असून
खेड शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती आणि नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती अल-सफा वेलफेअर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली। पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। सर्वप्रथम 5 वर्ष झाली आहेत. आता आपल्याला वाटते की आत्ताच 1 वर्षच झालं आहे संस्थेला काम करून. आता या संस्थांनी सामाजिक कार्यामध्ये आम्ही काम केलेलं आहोत आणि त्यानंतर एज्युकेशनमध्ये आपलं काम चालू आहे आणि असं 5 वर्ष रक्तदान शिबिर, एज्युकेशन शिबिर, त्याच्यानंतर मेडिकलमध्ये आपण मेडिकल फील्डमध्ये काम करत आहोत. असे छोटे छोटे उपक्रम आपण करत आहोत, थोडे थोडे करत आता 5 वर्ष झाली आहेत. 5 वर्ष झाले त्याच्यासाठी आम्ही आता 5 वर्ष झाली त्याच्यावरती काय आपण बोलत नाही. आता पुढचं आपल्याला एक एन्व्हायरमेंटमध्ये आपण काम करत आहोत की खेड सिटीमध्ये नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने आपण प्लास्टिकच्या वरती आपण 8 दिवस रिसर्च केला खेडमध्ये. त्याचा प्रोजेक्टही आपल्याकडे रेडी आहे, तो पण आपण सादर करणार आहोत. त्याच्यावर अजून प्लास्टिकच्या बॅन आहेत 100 मायक्रॉन्स पिशव्या खेड सिटीमध्ये आपल्याला ते बंद करायचे आहेत, कारण ते एन्व्हायरमेंटसाठी हॅझार्डस आहेत आणि आपण त्याच्यासाठी खेड सिटीमध्ये 8,000 पिशवी वाटप करत आहोत आणि अक्रॉस द सिटी म्हणजे जे बाजूला शहर ग्रामपंचायत लागून आहेत तिथं आपण 8-10 हजार पिशवी वाटप करणार आहोत. तुम्ही तालुक्यामध्ये 4 ग्रामपंचायती निवडला आहात, तिथे पण वाटप करणार आहात, त्याबद्दल काय सांगा? भोसता ग्रामपंचायतमध्ये आम्ही गेलेलो, तिथं 2,000 पिशवीचं आपण वाटप करणार आहोत. भोसते ग्रामपंचायतमध्ये आपण 1600 पिशव्या वाटप करणार आहोत. भडगावमध्ये 2,000 करणार आहोत. सुशेरीमध्ये आपण 2,000 करणार आहोत. हे आपण सर्व करत आहोत. लोकांना वाटतं आपण फ्री पिशवी देत आहोत, त्यासाठी कुठून फोन येतात की आमच्या गावामध्ये आम्हाला पिशव्या पाहिजेत. मी बोला तुमच्या गावामध्ये तुम्ही जे आहेत हे जे आहे आपण प्लास्टिक पिशवी फ्रीमध्ये का देत आहोत, कारण की लोकांना याचा यूज कमी करायला पाहिजे. त्यासाठी त्याही ग्रामपंचायतला बोलतो तुम्ही तुमच्या लेवलवरती कापडी पिशवी वाटप करा आणि प्लास्टिकवरती बंदी करा. किती दिवस तुम्ही फ्री पिशव्या देणार आहात? आम्ही एक देत आहोत लोकांपर्यंत. आता एक पिशवी देऊन किती देऊ शकतो आम्ही? 20,000 25,000 देऊ शकतो. मॅक्झिमम टाइम आम्ही देऊ शकत नाही. लोकांना काय आवाहन करायचं? लोकांना आम्ही आवाहन करत आहोत की प्लास्टिक जी 100 मायक्रॉनची खालची पिशवी आहे ती यूज कमी करायला पाहिजे, बंद केली पाहिजे तर सगळंच चांगलं होईल. हॉटेल्स आहेत त्यांनी ते प्लास्टिक पिशवी बंद करायला पाहिजे. व्यापारी आहेत जे भाजी विक्रेते आहेत, चिकन विक्रेते आहेत, त्या लोकांनी 100 मायक्रॉनच्या खालची पिशवी यूज करण्यासाठी बंद केलं पाहिजे. आणि डिमांड आणि सप्लाय दोन्ही साईडला आपल्याला बंदी घालायला पाहिजे, कारण फक्त आता लोक आहेत ते यूज करतात, त्याच्यानंतर जे विक्रेते आहेत त्यांच्यावरती पण कार्यवाही झाली पाहिजे आणि जे लोक यूज करतात त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. गेल्या काही दिवसापासून तुमचा प्लास्टिक बंदीचा उपक्रम खेड शहरात चालू आहे, तरी देखील खेड शहरात सर्रासपणे राजरोसपणे उघडपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर व्यापाऱ्यांकडून होत आहे आणि त्याच्यावर नगर परिषद प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झाली दिसत नाही. आता आपण सर्व पहिले प्लास्टिकच्या पिशव्या बंद झालेल्या ते आता नाही आहेत, खूप वर्षापासून ते 5-10 वर्ष झाली आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटनी सुद्धा त्याच्यावरती हे केलं की सिंगल यूज प्लास्टिक यूज नाही करायचं. आता खेड नगर परिषदमध्ये आपण जनजागृतीचं काम करत आहोत. त्याच्यानंतर आपण स्कूल्स आहेत जे खेडमध्ये खेडमध्ये 10-12 स्कूल्स आहेत त्यांच्यासाठी तर ते पालकांना बोललेलं, त्यांना एक प्रोजेक्ट दिलेला आहे की कापडी पिशवी शिवून तुम्ही 15 ऑगस्टला जी स्कूल जी सर्वात हायेस्ट करेल त्याला त्यांच्यासाठी पण प्राइज डिस्ट्रीब्युशन ठेवलेलं आहे. म्हणजे आपण सोशल अवेअरनेस क्रिएट करू शकतो. आपल्या हातामध्ये आहे नाही की आपण दंड कोणावर करू शकतो. तर सोशल अवेअरनेसचं आपलं काम आहे ते आपण करू. प्लास्टिक पिशवी वाटप करू आणि लोकांना जागरूक करू की हे यूज कमी करायला पाहिजे. खरं तर प्लॅस्टिक बंदी कायदा हा सन्माननीय रामदासभाई कदम यांनी महाराष्ट्रात लागू केला. त्यांनी खरं तर प्लॅस्टिकचा दुरुपयोग हे जनतेसमोर सर्वप्रथम त्यांनी आणलेला आहे. त्यांना या प्रोजेक्टची तुम्ही कल्पना दिली, त्यांचं काय मत आहे? आम्ही सरफराजभाई पंगारकर तिथे गेलेले. हा जे प्लास्टिक पिशवी बॅनसाठी आपण म्हणजे तिथं जाऊन स्वतः भेट दिलेली होती. त्यांनी सांगितलं चांगला उपक्रम आहे, तुम्हाला काय जर गरज असेल तर मी तुमच्या सोबत आहे. आणि आपण 100% खेड जी सिटी आहे ती सर्वात प्रथम पुढे भारतात झाली पाहिजे की आपण जो प्लास्टिक पिशवी जो बॅन आहे तो आपल्या खेड सिटीचं नाव झालं पाहिजे की आपण इथं 100% तो प्लास्टिक बॅन करू असं त्यांनी सांगितलं होतं की आपण करूया. प्रयत्न करायला पाहिजे, प्रयत्नाशिवाय काय होणार नाही.
प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या का बंद होत नाही आहेत महाराष्ट्रामध्ये, याबद्दल काय सांगा? मॅक्झिमम जो पिशवी जी आयात होते ती मॅक्झिमम पिशवी सिल्वासा दमनमधून होतात. प्लास्टिकची मॅक्झिमम फॅक्टरी सिल्वासामध्ये आहेत आणि तिथून आता मुंबईमध्ये येतात, तिथून काय ट्रान्सपोर्टमधून खेडमध्ये येतं. त्या बंद होण्यासाठी काय प्रयत्न आपल्याकडून? जर बायोडिग्रेडेबल प्लास्टिक असेल या जी पण 100 मायक्रॉनच्या वरती जर पिशवी वापर या डबल ट्रिपल जर यूज करू शकतात तर ते प्लास्टिक यूज केलं पाहिजे. 100 मायक्रॉनची पिशवी जर यूजच नाही केली तर होणारच नाही त्याच्यावरती. आता कसं झालंय, विदाऊट प्लास्टिक आपण स्वतः नाही राहू शकत. आपण साबणाचे शोके हे केस असतात ते प्लास्टिकचे, पाणी पितो ते पण प्लास्टिकमध्ये असतं. मॅक्झिमम आपण यूज टू झालेलो आहोत प्लास्टिकमध्ये, की आपण असं वाटतं की बॉर्नच प्लास्टिकमध्ये झालेलो आहोत. टूथब्रश बघितला तो पण प्लास्टिकचा. कुठं आपण अवॉइड करू शकतो प्लास्टिक, कारण आपल्याला हे कसं झालेलं आहे 1970 पासून जे प्लास्टिकचं निर्मिती झालेली आहे, एक शोध लागलेला आहे की एकदम प्लास्टिकचा यूज करा. आपण स्वतः सर्व प्लास्टिकवाले झालेलो आहोत, कारण आपणच आता प्लास्टिक थोडं झालेलं आहे. जर तुम्ही बघितलं असाल तर डम्पिंग यार्ड खेडमध्ये तिथं गायी लोक खातात, जनावरं लोक खातात. आपण त्याच्यावरती काय नाही करू शकत, कारण ते तिथं आपण फेकतो. त्याचे मॅक्झिमम लोक ते मॅक्झिमम जनावरे ते खात असतात. जनतेला काय आव्हान कराल तुम्ही आता? जनतेला आवाहन करतो की प्लास्टिक आपण स्वतः यूज नको करू आणि दुसऱ्यालाही करू नको देऊ. आता ह्या प्रोजेक्टवर आम्ही आता काम करत आहोत. त्या प्रोजेक्टचं सर्च रिपोर्ट आम्ही तयार केले. 7 दिवस आम्ही त्या प्रोजेक्टवर काम करतोय. त्याच्यातून ते प्रोजेक्टही तुम्हाला आम्ही सादर करू आणि आम्ही प्रयत्न करतोय की हा प्रोजेक्ट पूर्ण शहरामध्ये राबवून लोकांना एक हॅबिट झाली पाहिजे की नाही प्लास्टिक काढून कापडीच पिशवी यूज केली पाहिजे. ह्याचा प्रयत्न करतोय. किती सक्सेस हो. सगळ्यात महत्त्वाचा विषय, प्लास्टिक पिशव्या बंद करून लोकांना कापडी पिशव्यांची हॅबिट झाली पाहिजे, ही संकल्पना तुमच्या डोक्यात कुठून आली? हे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांचा एक प्लास्टिक बंदीवर हे आलं होतं की आपल्याला पूर्ण प्लास्टिक, त्यांनी टोटली महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी कायदा निर्माण केला होता. तर त्यांची संकल्पना घेऊन पुढे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा युवा सेना उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय वह्या आणि गणवेशाचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमात बोलताना मंत्री गोगावले यांनी जनतेला दिलेला शब्द पाळणे हेच लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असल्याचे सांगत गोरगरिबांना रुग्णवाहिका सेवा पैशाअभावी नाकारली जाऊ नये असे निर्देश दिले. शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं. यावेळी अविनाश नलावडे यांनी ग्रामीण भागासाठी रुग्णवाहिकेचे दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याचे सांगत विळे आणि निजामपूर परिसरासाठी सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे महाराष्ट्र नुकतीच आता विलेक्शन होऊन 6 महिने झालेले आहेत. विलेक्शनच्या वेळी मी शब्द दिला होता की त्यावेळी एक आमच्या विभागाला ॲम्ब्युलन्सची खूप गरज होती. कारण येणारे पुण्या मुंबईवरून येणारे चाकरमानी पर्यटक हे येत असताना बराचसे ॲक्सिडेंट व्हायचे, तसे डिलिव्हरीचे प्रॉब्लेम असायचे आणि बराच अडचणी होते. त्यावेळी ह्या निजामपूर विभागाला आम्हाला ॲम्ब्युलन्स नव्हती. त्या निमित्ताने मी शब्द दिला होता की निवडणूक झाल्याच्या नंतर माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी ह्या विभागाला ॲम्ब्युलन्स पक्षाच्या वतीने आज ॲम्ब्युलन्सचा भव्यदिव्य या नामानी नामदार साहेब बरशेडकोले यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की ह्या आमच्या विभागाला सातत्याने बराचसे इथून माणगाव ठिकाणी 25 किलोमीटर आम्हाला रुग्ण माणगाव इथं जायला लागतो. त्यावेळी आमची इथं खंत होते सगळ्या गाववाल्यांची की इथं एक प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावा. त्या निमित्ताने माननीय मंत्री महोदय यांनी सांगितलं आता की त्यांचे पण आम्ही पाठपुरावा करतो आणि ते पण लवकर इथं प्राथमिक केंद्र होईल. आणि मीही त्या दिवस जिल्हा परिषद 3 तारखेला स्टँडिंग आमची मिटिंग होती, त्यावेळी मी हे मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावेळी आरोग्य सभापतीने आपल्याला शब्द दिला लवकर ती मंजुरी प्रशासकीय आपल्याला भेटेल प्राथमिक केंद्राची आणि तेही पण आपला लवकर हा प्राथमिक केंद्र ह्या विलय ठिकाणी होईल. हे मी दिलेला शब्द
हे आता वाढदिवसामध्ये ॲम्ब्युलन्सचा पाला आणि दुसरा राहिला प्राथमिक केंद्र, तोही लवकर होईल. माननीय नामदार साहेब यांच्या आशीर्वाद आणि कृपेने तोही आरोग्य केंद्र होईल. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.